अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या संदेशाला सुरुवात करते। तर स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर अवश्य करा आणि बेल आयकॉन बटन ऑन करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर दोन स्वामींच्या मूर्ती आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला चरण स्पर्श करून ऐकायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे। अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा, श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने संकट दूर होतात आणि जीवन आनंदाने भरून जाते। जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाहीत। मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा, परमेश्वरावर विश्वास ठेवा, तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील। धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे। जो कोणत्याही परिस्थितीत मदत करते, जो स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही। श्री स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे संकटही दूर पडतात। स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात। स्वामी समर्थांचा मंत्रांचा जप केल्याने आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धीने भरून जातं। स्वामी म्हणतात, संकटांना घाबरू नकोस, विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तेथूनच साथ देतो आम्ही। स्वामींचे आशीर्वाद म्हणजे जीवनाचा खरा आधार। श्रद्धा ठेवा, यश नक्कीच मिळेल। स्वामींचे नाम जपता जीवन आनंदमय होते। भक्तीच्या या दिव्य प्रकाशात संकटही नष्ट होऊन जातात। स्वामींचे स्मरण करा, तुमचे आयुष्य सुखमय होईल। समर्पण आणि सेवा हीच खरी भक्ती आहे। स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा, यश तुमच्या पावलांशी येईल। स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे, मी आहे आणि मी आहे। मग चिंता कशाची? मानवाने अहंकार सोडून नम्रता स्वीकारली तर तो स्वामींच्या कृपेचा अधिकारी होईल। आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही धीर सोडू नका, स्वामी तुमच्यासोबत आहेत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे। अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा, स्वामी समर्थांचे विचार पाळले तर जीवनात सुख शांती नक्कीच मिळते। स्वामींवर निस्वार्थ श्रद्धा ठेवा, ते तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती करतील। स्वामी महाराजांच्या चरणी शरण जा, जीवनातील सर्व क्लेश दूर होतील। जीवनात कोणत्याही प्रसंगी न घाबरता स्वामींचे नाव घ्या, मार्ग सापडेल। स्वामी समर्थ म्हणजे न संपणारा भक्तीचा प्रकाश। आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही अडथळे येऊ द्या, प्रयत्न करा आणि स्वामींचे नामस्मरण करा, विजय हा तुमचा नक्कीच आहे। स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तेथे संकटही शरण येतात। स्वामी महाराज म्हणतात की ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जे पेरले आहे तेच तुम्ही कापता। तुम्ही तुमच्या भूतकाळातील कर्माची जबाबदारी टाळू शकत नाही, तरीही दैवी कृपेमुळे तुमच्या कर्माची काही वाईट परिणाम टाळता येतात। म्हणून सदैव आपल्या कर्मावर लक्ष ठेवा, सर्वांचे चांगलं होईल असं मनात विचार करून आपलेसुद्धा चांगलं होते। जो कोणी आपल्याला दुःख देतो ते त्याचे कर्म आहेत, पण आपण आपल्या सेवेकडे लक्ष ठेवून सर्व काही स्वामी महाराजांवर सोपवावे। स्वामी सर्वांचे सर्व संकट दूर करतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात। तर आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा। तर मग भेटूया नवीन संदेशासोबत। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।